तर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भोंदू खरातच्या कार्यालयामध्ये एसआयटीचं पथक आता दाखल झालंय। ओगस प्रॉपर्टी इथे एसआयटीचं पथक आलेलं आहे। पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटीचं पथक सध्या तिथे पोहोचलंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। फॉरेन्सिक पथक सुद्धा कार्यालयात दाखल झालेलं आहे। ज्या ठिकाणी याने अनेक कारनामे केलेले आहेत त्या अशोक खरातच्या आता ओगस प्रॉपर्टीमध्ये फॉरेन्सिक पथक सुद्धा पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर एसआयटीचं पथक सुद्धा पोहोचलेलं आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सागर, फॉरेन्सिक पथक आणि एसआयटीचं पथक पोहोचलेलं आहे, कशा पद्धतीने तपास केला जातोय सध्या? नक्कीच माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हेच ते कार्यालय आहे त्या भोंदूबाबतचं, जो अशोक खरात ह्याच ऑफिसमध्ये खरं तर ह्या सगळ्या काळ्या कारनाम्यांना करत होता। त्याचबरोबर इथे जर बघितलं तर फॉरेन्सिकची टीम असेल, नाशिक ग्रामीणचे पोलीस असतील, एसआयटीची टीम असेल, शहर पोलीस असेल, हे सगळेच ठिकाणी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यांमध्ये आता सध्या या ओगस प्रॉपर्टीमध्ये सर्चिंग तपास सुरू झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे हे सगळं ऑफिस जे आहे ते अशोक खरातवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर सील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एकदा एसआयटीची टीम या ठिकाणी देखील दाखल झालेली होती आणि आता संपूर्ण ही जी टीम आहे ती पुन्हा एकदा या तपासासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर तपासाचा वेग जो आहे तो आणखीन वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अशोक खरातवरती तब्बल 8 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे आठही गुन्हे जे आहेत ते एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेले आहे। यामुळे आता हा सगळा जो तपास आहे तो आता वेगाने होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे सगळा तपास गेल्या अर्धा तासापासून सुरू झालेला आहे। गेल्या अर्धा तासापासून एसआयटीचं जे पथक आहे, त्याचबरोबर क्राईम ब्रँच नाशिकचं जे पथक आहे, हे संयुक्त विद्यमाने ही सगळी कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। हे ओगस प्रॉपर्टी इथेच अशोक खरातचं हे ऑफिस होतं। या ठिकाणी तो लैंगिक ज्या महिलांचे व्हिडिओ आपल्या समोर आलेले होते, या सगळ्या महिलांचे लैंगिक अत्याचार ज्या होत्या ह्याच ठिकाणी त्यांनी केल्याचं आपल्याला समजलेलं होतं आणि आता देखील बघितलं तर सध्या ही फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे जे ऑफिस आहे हे 2 पार्टमध्ये तयार करण्यात आलेलं होतं। एका साईडला वेटिंग रूम होता आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला खरात जो आहे तो कॅबिनमध्ये बसायचा आणि त्याच ठिकाणी आपले जे काळे कारनामे आहेत ते दाखवत होता। आपण जर ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा सगळा जो ऑफिस आहे हे संपूर्ण ऑफिस जे आहे ते हे अशोक खरातचं होतं आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ज्यावेळी गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर हे संपूर्ण ऑफिस आहे हे सील करण्यात आलेलं होतं। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की नाशिक क्राईम ब्रँचच्या वतीनं आणि एसआयटीच्या वतीनं हे सगळं ऑफिस जे आहे ते सील करण्यात आलेलं होतं आणि आता तपासाला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पूर्ण मधले जे ऑफिस आहे त्या सगळ्या गोष्टींची जी तपासणी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतंय। घराचे जे कारनामे आहेत ते अजून खोलवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे जे सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळाले होते, त्याचबरोबर महिलांचे अत्याचार असेल, या सगळ्या गोष्टींचा जो तपास आहे तो आता अतिवेगाने होताना पाहायला मिळत असताना आता एसआयटीची टीम जी आहे ती आता इथे दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। ओगस प्रॉपर्टीमध्ये आता सध्या तपास सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी त्यामुळे आता या एसआयटीच्या या तपासादरम्यान काय नेमकं हाती लागतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।